रात्री आपल्या जवळच्या सातपाडी गावातून स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आला होता. त्यांनी असं सांगितले की एक साप जाळ्यामध्ये संध्याकाळपासून अडकून राहिला आहे. तिकडे गेल्यावर असे समजले की तिकडच्याच एका व्यक्तीने त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्यक्तीला त्या सापाची बाईट झाली. आणि मेन म्हणजे त्यांना तो साप कोणता आहे तेच माहिती नव्हतं. त्यामुळे ते खूपच जास्त घाबरून गेले होते. मी तिकडे पोचल्यावर समजले की हा साप रॅट स्नेक म्हणजेच धामण होता आणि आपल्या स्थानिक भाषेत याला अधलवेटे बोलण्यात येते. सुदैवाने हा साप पूर्णपणे नॉनव्हेनमस म्हणजेच बिनविषारी असल्यामुळे त्यांना काहीच झाले नाही. त्यामुळे सापाबद्दल कोणतीही माहिती नसेल तर साप स्वतः न पकडता आपल्या जवळील सर्पमित्राला सांगूनच त्याला रेस्क्यू करावे. कारण साप जरी शांत स्वभावाचा असला तरी त्याच्या मूडवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि हा साप कंटिन्यू बाईट करायचाच प्रयत्न करत होता. त्यामुळे मी त्याचे हेड कॅच करूनच त्याला जाळ्यातून बाहेर काढले. ज्या व्यक्तीला हा साप चावला ते आधीच पिलेले होते. त्यामुळे याच्या जागी जर कोणता विषारी साप असता तर त्यांच्या जीवावरही बेतली असते. जवळपास 6 ते 6.25 फुटाची ही धामण होती. तिला आता आपण सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडत आहोत.